विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बेरीज आणि वजाबाकी कशी करायची आणि बेरीज आणि वजाबाकी करण्याचे 2 नियम आहेत ते पाहणार आहोत. तर इथे मी तुम्हाला एक उदाहरण घेतो. आपण असं समजूया की आपल्याला 2 संख्यांची बेरीज करायची. जसं की 6 अधिक 3. तर आपणा सर्वांना माहीत आहे 6 + 3 आपण 9 असं उत्तर येतं. हे सिंपल आहे, हे सर्वांना माहीत आहे. फक्त यातलं वेगळं जे महत्त्वाचं आहे ते मला सांगायचं आहे की 6च्या अगोदर इथे कोणतंच चिन्ह नाही आहे, तर ते प्लस चिन्ह असतं. जेव्हा चिन्ह लिहिलेलं नाही याचा अर्थ तिथे प्लस आहे. आणि आपलं उत्तर जे आलं ते सुद्धा +9 आहे. इथे आपण नॉर्मली 9 लिहित नाही, आपण फक्त 9 लिहितो. तर हे झालं बेरीज. तुम्हाला सिंपल वजाबाकी असते ती पण माहीत आहे. 6 - 2 जर केलं तर तुम्हाला माहीत आहे इथे 4 येतं. इथे सुद्धा 6ला प्लस साईन आहे आणि उत्तर जे येतं ते 4 येतं. आता मी तुम्हाला रूल सांगतो की बेरीज कधी करायची आणि वजाबाकी केव्हा करायची. तर मी जस्ट हे क्लीन करतो. जर दोन्ही संख्येचं चिन्ह सेम म्हणजे एकसारखं असेल तर बेरीज करायची. आता बघा 6 + 3 म्हणजे 6 अधिक 3 दोन्ही संख्येचं चिन्ह सेम आहे, बेरीज करायची. बघा इथे प्लसच चिन्ह आहे, दोन्ही संख्येची बेरीज करायची आणि चिन्ह येणार ते उत्तराला चिन्ह येणार तेच येणार, म्हणजे इथे पॉझिटिव्ह प्लस येणार. -6 - 3 बघा इथे पण बेरीजच करायची, पण चिन्ह तेच येणार म्हणजे मायनस येणार. तर हा झाला रूल नंबर 1. जर दोन्ही संख्यांना चिन्ह सेम असेल तर बेरीज करायची आणि जे चिन्ह आहे तेच चिन्ह द्यायचं. जे 6 आणि 3 9, दोन्ही केसमध्ये 6 आणि 3 9, पण पहिल्या केसमध्ये +9 येणार म्हणजे +9, दुसऱ्या केसमध्ये -9. हा झाला पहिला रूल. आता आपण रूल नंबर 2 सांगतो तुम्हाला. ओके, तर आता रूल नंबर 2 काय आहे बघा. जर का ज्या 2 संख्या तुम्हाला इथे दिल्यात त्यांचं चिन्ह जर वेगळं असेल तर, बघा तेच एक्झाम्पल घेतो मी पूर्वीचं, पण इथे दोन्ही संख्येचं चिन्ह वेगळं आहे. जर चिन्ह वेगळं असेल तर वजाबाकी करायची. म्हणजेच मी अजून एक एक्झाम्पल घेतो आणि मग आपण हे उदाहरण सॉल्व करू. इथे बघा आता, तर इथे दोन्ही संख्येचं चिन्ह वेगळं आहे म्हणजे इथे वजाबाकी करायची. तर मी इथे लिहितो पहा. जर दोन्ही संख्येचं चिन्ह वेगळं असेल तर वजाबाकी करायची. बघा आता 6 आणि 3 दोन्ही चिन्ह वेगळे आहेत, वजाबाकी करायची, उत्तर 3 येत आहे. आणि चिन्ह मात्र उत्तराला चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं द्यायचं म्हणजे प्लस, कारण इथे 6 मोठी संख्या आहे त्याचं प्लस चिन्ह. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघाल
इथे पण चिन्ह दोन्ही संख्येचं चिन्ह वेगळं आहे. वजाबाकी करायची. 6मधून 3 गेले, 3 राहतात आणि चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं म्हणजे 6चं चिन्ह जे की वजा आहे ते द्यायचं. तर बघा आता -6 अधिक 3 जर केलं तर -3 येतं आणि +6 -3 केलं तर +3 येतं म्हणजे अधिक 3 येतं. तर इथे रूल काय आहे, जर दोन्ही संख्येचं चिन्ह वेगळं असेल तर वजाबाकी करायची आणि चिन्ह उत्तराला कोणतं द्यायचं तर मोठ्या संख्येचं द्यायचं. म्हणजे आपण आत्ता 2 रूल बघितले. तर नियम नंबर 1 आपण पुन्हा बघू. जर दोन्ही संख्यांचं चिन्ह एकसारखंच असेल तर बेरीज करायची व तेच चिन्ह उत्तराला द्यायचं. आणि नियम नंबर 2 आहे, जर दोन्ही संख्यांचं चिन्ह वेगळं असेल तर वजाबाकी करायची व मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं. आता काही सराव प्रश्न घेऊया. तुम्ही इथे बघितलं तर 2 केस दिलेत. तुम्ही मनामध्ये कॅल्क्युलेशन करा आणि बघा ते बरोबर येतं आहे का. पहिल्या केसमध्ये बघा 7 + 5 7 अधिक 5 विचारलं आहे आणि -7 - 5 विचारलं आहे. पहिल्या 2 एक्झाम्पलमध्ये किंवा पहिल्या 2 उदाहरणांमध्ये दोन्ही संख्यांना सेम म्हणजे एकसारखंच चिन्ह आहे. तर तुमचं उत्तर तुमच्या मनामध्ये ठेवा आणि मी इथे उत्तर लिहितो, मग ते बरोबर आहे की नाही त्याच्याशी चेक करा. म्हणजे तुमचं कन्फर्म होईल की हां, तुम्ही जे शिकलात ते तुम्हाला समजलेलं आहे. तर बघा आपला रूल काय होता, 7 आणि 5 दोन्ही संख्येचं चिन्ह एकसारखं असल्यामुळे पहिल्या दोन्ही एक्झाम्पलमध्ये आपल्याला बेरीज करायची. तर दोन्ही केसचे मिळून बेरीज आपली जी येणार आहे ती येणार 12. दोन्ही केसमध्ये आपली बेरीज येणार 12. पण चिन्ह आपण जे देतो ते तेच द्यायचं असतं. म्हणजे पहिल्या केसमध्ये चिन्ह येणार प्लस, म्हणजे तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल, आणि दुसऱ्या केसमध्ये असतं मायनस, ते मात्र तुम्हाला लिहायला लागेल. तुम्ही लिहिलं तरी चालतं पण आपण नाही लिहित जनरली. तर तुमचं पहिल्याचं ॲन्सर 12, दुसऱ्याचं -12, दुसऱ्याचं मात्र तुम्हाला -12 लिहावं लागेल. आता दुसऱ्या एक्झाम्पलचं तुम्ही माइंडमध्ये मनामध्ये डिसाईड करा, मनामध्ये विचार करा की काय उत्तर असेल. मी ते उत्तर लिहितो, मग त्याप्रमाणे तुम्ही चेक करा. तर बघा आता दुसरी केस आहे +7 - 5 आणि त्यानंतरचं एक्झाम्पल -7 + 5. म्हणजे इथे दोन्ही संख्यांचं चिन्ह वेगळं आहे. तर आपल्याला इथे वजाबाकी करावी लागेल. तर 7मधून 5 गेले, 2 राहतात, तर मी इथे 2 लिहितो. दुसऱ्या केसमध्ये पण वजाबाकी करायची, तर उत्तर 2च येणार आहे. फक्त आपल्याला चिन्ह डिसाईड करायचं आहे. आपला रूल काय सांगतो की वजाबाकी करा दोन्ही संख्यांना चिन्ह वेगळं असेल तर, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. या केसमध्ये मोठ्या संख्येला प्लस चिन्ह आहे म्हणून याला प्लस येणार, तर हे +2, जे की आपण नाही लिहिलं तर चालेल, तुम्ही फक्त 2 लिहिलं तरी चालेल. आणि दुसरी जी केस आहे ज्याच्यामध्ये -7 + 5 आहे, इथे पण आपला ॲन्सर 2 आलं आहे कारण आपण वजाबाकी केली आणि चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं द्यायचं. इथे मात्र आपल्याला मायनस लिहायला लागेल. तर अशा प्रकारे आपण दोन्ही याचं एक एक सरावाचं एक्झाम्पल पण बघितलं. तर आपण जर नसेल समजलं तर पुन्हा एकदा बघा, व्हिडिओ परत बघा, आणि जर तरी पण काही डाऊट असेल तर जो नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये त्याच्यावर तुम्ही केव्हाही कॉल करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. आपणास जर काही डाऊट असेल तर आपण खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. फक्त शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी. ईमेल करा. आणि जर तुम्हाला कोणत्या विषयाचा क्लास हवा असेल, 5वीपासून ते डिप्लोमापर्यंत सर्व सब्जेक्ट्सचा कोणत्याही विषयाचा जर आपल्याला ट्यूशन हवी असेल तर तो जो दिलेला स्कॅनर आहे, QR स्कॅनर, तो स्कॅन करून तुमचे
माहिती पुरवा, डिटेल्स द्या, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. धन्यवाद.